Hi everyone, good morning. Today start the lectures design of steel and RCC structure. Chapter number first fundamental of steel structure. Okay. Chapter number first fundamental of steel structure. Today we start the introduction. Structural steel has been used in the construction of structure for well over a century. Okay. तर काय करतो आहे आपण आपल्या जो चॅप्टर पहिला जो आहे तो फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये आपण स्टील स्ट्रक्चरबद्दल माहिती बघणार आहोत, ॲडव्हान्टेज बघणार आहोत, डिसॲडव्हान्टेज बघणार आहोत. ओके. त्यानंतर टाईप्स ऑफ स्टील स्ट्रक्चर बघणार आहोत, कोणकोणते सेक्शन्स यूज करतो आहे ते बघणार आहोत. त्यानंतर फंक्शन्स ऑफ स्टील स्ट्रक्चर बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर ऑफ सेफ्टी अँड लोड फॅक्टर्स ॲज पर IS 800/2007. नेक्स्ट लोड ॲक्टिंग ऑन स्टील स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू IS 875/1987 Part 1 to Part 4. Next, limit state method LSM of design, not a working state method. Only use limit state method of design, meaning types of limit states, loads, design criteria, limit state of strength, limit state of serviceability. ओके. हे जे सगळे पॉईंट आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे आपला इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण स्टील ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. ओके. स्ट्रक्चरल स्टील हॅज बीन used structural steel has been used in the construction of the structure for well over a century. स्ट्रक्चरल स्टील आपण काय करतोय ऑल ओव्हर कंट्री आपण सध्या तरी यूज करतोय. ओके. It is perhaps the most versatile of structural material and has been used extensively in the construction of multi-story building, railways, bridge, industrial structures, transmission towers, overhead tanks, chimney, bunkers or silos etc. ओके. ह्या ठिकाणी आपण स्टीलचा वापर करतो आहे. जास्त करून आपण मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये आपण स्टील स्ट्रक्चर यूज करतो आहे. नेक्स्ट रेल्वेमध्ये आपण स्टील स्ट्रक्चर यूज करतो आहे. ब्रिज कन्स्ट्रक्शन करताना इंडस्ट्रियल फॅक्टरीज, इंडस्ट्रियल स्ट्रक्चर. ओके. त्या ठिकाणी आपण स्टीलचा वापर करतो आहे. युजेस आपला जास्तपणे होतो आहे. नेक्स्ट ट्रान्समिशन टॉवर्स आपले असतात ते त्या ठिकाणी आपण तिथे उपयोग करतो आहे. ओव्हरहेड टँक्स, वॉटर टँक असेल, लिक्विड टँक असेल, केमिकल फॅक्टरीमध्ये मोठमोठे टँक्स असतील, शुगर इंडस्ट्रीमध्ये टँक्स असतील, ह्या ठिकाणी आपण टँक्समध्ये उपयोग करतो आहे. नेक्स्ट चिमनी, नेक्स्ट बंकर्स, ह्या सगळ्या ठिकाणी आपण काय करतो आहे स्टील स्ट्रक्चरचा उपयोग करतो आहे. Structural steel offer a number of advantages over normally used concrete. However, it has some advantage too. First, advantages: steel has a many good mechanical properties like malleability, ductility, hand strength. स्टीलमध्ये आपलं काय असणार आहे गुड मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे लाईक malleability, ductility and high strength. Second point, steel parts are manufactured at factory under strict supervision and quality control.
जेव्हा आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये स्टील स्ट्रक्चरचे एखादे पार्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत आणि ते मॅन्युफॅक्चरिंग करताना आपला स्ट्रिक्ट सुपरविजन अँड क्वालिटी कंट्रोल ठेवणे गरजेचं असते, तरच आपलं ते जो पार्ट असणार आहे तो आपला काय होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्थित होणार आहे. नेक्स्ट, स्टील इझिली रेजिस्ट टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह, शेअर, बेंडिंग अँड टॉर्शनल फोर्सेस. स्टील इझिली रेजिस्ट, स्टील तुमचं काय रेजिस्ट करणार आहे, टेन्साईल फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स, शेअर फोर्स, बेंडिंग, टॉर्शनल, हे तुमचे जे फोर्सेस आहे हे तुमचे काय करणार आहे, पूर्णपणे स्टील आपलं रेजिस्ट करणार आहे. द स्टील स्ट्रक्चर कॅन बी डिसेंबल्ड अँड रियूज वेन एव्हर रिक्वायर्ड. आपण एखादं स्टील समजा जर डिसेंबल केलं म्हणजे आपण जर ते आपला रियूज पण करता येते, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आपण ते उपयोग करू शकतो आहे, जसं आपला गरज असेल त्या पद्धतीने आपण ते यूज करायचं आहे. स्टील स्ट्रक्चर हॅज बीन इझिली रिपेअर्स, एखादं स्ट्रक्चर आपल्याला डिसमेंटल झालेलं आहे, एखादं रिपेअरिंगला एखादं स्ट्रक्चर आलेलं आहे, तर आपण ते इझिली रिपेअर्स पण करू शकतो आहे. नेक्स्ट, स्टील इज अ गॅस रेजिस्टन्स, गॅसचा त्याच्यावर कोणताही इफेक्ट होत नाही. अँड रिपेअर्स अँड रेट्रोफिटिंगसाठी पण आपण त्याचा उपयोग करू शकतो आहे स्टीलचा. रिपेअर्ससाठी पण रेट्रोफिटिंग्स ऑफ स्टील स्ट्रक्चर अँड देअर स्ट्रेंथनिंग इज मच सिम्पलर. ओके. Next, the materials can be transported and erected at site with prefabricated parts. The result in speedily construction, saving the time and expenses and ensure better quality of finished structure. ओके, हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे आपल्याला. नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत डिसॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज फर्स्ट पॉईंट आहे, स्टील इज अ व्हेरी कॉस्टली मटेरियल. ऑब्वियसली कॉस्टली मटेरियल आहे स्टील, त्यामुळे थोडंसं एखादं स्टील स्ट्रक्चर कंपोनंट आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग किंवा एखादं कन्स्ट्रक्शन करताना आपला त्याचा कॉस्टिंग जास्त देणार आहे, एक्सपेन्सिव्ह आपला वाढत जाणार आहे. इट इज अ ससेप्टेबल टू करोजन व्हेन फुल्ली एक्सपोज्ड टू एअर अँड वॉटर अँड हेन्स रिक्वायर्ड्स पिरियॉडिक अँटी करोजिव्ह पेंटिंग. हा त्याचा मेन डिसॲडव्हान्टेज आहे. जर आपलं स्टील एअर कॉन्टॅक्टमध्ये वॉटर कॉन्टॅक्टमध्ये समजा आलं तर आपलं फुल्ली एक्सपोज्ड, फुल्ली कोरोजन होणार आहे, स्टीलचं खराब होणार आहे, स्ट्रेंथ त्याची कमी येणार आहे. ओके. आणि त्यापासून आपलं जर वाचायचं असेल, जर आपल्याला आपले स्टील हवेमध्ये आहे, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर आपल्याला त्यासाठी अँटी करोजिव्ह पेंटिंग करणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे, इवन थ्रो स्ट्रक्चरल स्टील मेंबर्स आर इनकम्बुस्टिबल, दे लूज देअर स्ट्रेंथ रॅपिडली ड्युरिंग फायर. स्ट्रक्चरल आपलं स्टील जे आहे, मेंबर्स जे आपले पार्ट असणार आहे स्ट्रक्चरलचे, ओके, जर आपलं स्टीलला समजा जर एखाद्या फायर समजा झाले, म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे, तर आपलं काय होणार आहे, त्याची स्टीलची स्ट्रेंथ काय होणार आहे, पूर्णपणे लूज होणार आहे, कमी होणार आहे. ओके. हा त्याचा एक मेन डिसॲडव्हान्टेज आहे. आणि लास्ट वन इज इट रिक्वायर्ड स्किल्ड लेबर्स. इट रिक्वायर्ड स्किल्ड लेबर्स. ओके. एखादं मॅन्युफॅक्चरिंग करताना आपल्याला जर क्वालिटी आपल्याला जर ठेवायची असेल तर आपला स्किल लेबर हा लागणारच आहे. ओके. हे त्यांचे काय आहेत डिसॲडव्हान्टेज आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे कॉमन स्टील स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे कॉमन स्टील स्ट्रक्चर. फॉलोइंग आर द कॉमन स्टील स्ट्रक्चर. फर्स्ट इज अ स्टील टॉवर्स, second is a roof trusses, third is a steel water tanks, fourth is a steel bridge, fifth gantry and crane girders, sixth steel columns, and seventh steel chimney. हे आपले काय आहेत कॉमन स्टील स्ट्रक्चर आहेत. ओके. फर्स्ट पॉइंट इज स्टील टॉवर्स. Steel towers are used to support transmission lines. Steel towers are used to
support transmission line, radio and television antennas, radar and microwave equipment, tanks, bridges, etc. The tall towers used in electronic industry and usually glued. ओके, काय सांगितलेलं आहे, स्टील टॉवर्स आपण कुठे यूज करतोय, ट्रान्समिशन लाईनसाठी, रेडिओ, टेलिव्हिजन अँटेनाज, रडार, मायक्रोवेव्ह इक्विपमेंट्स, टँक्स, ब्रिजेस एक्सेट्रा ह्यासाठी आपण काय करतोय, स्टील टॉवर्स यूज करू शकतोय. सेकंड पॉईंट आहे रूप ट्रसेस. रूप ट्रसेस सगळ्यांना माहितीच आहेत. रूप ट्रस, क्विंग ट्रस, किंग पोस्ट, प्रॅट टाईप, वेरेन, पिच्ड रूप ट्रस. This type of roof trusses. Trusses which support flat roofs are usually of the Warren or Pratt type. आपलं समजा एखादं फ्लॅट रूफ आहे, फ्लॅट रूफसाठी आपण वेरेन ऑफ प्रॅट टाईपचं रूफ ट्रस यूज करू शकतोय. त्या व्यतिरिक्त पिच्ड रूफ एक आहे. पिच्ड रूफ स्पेसिफिक त्याला आपण अँगल दिलेला असतोय, स्पेसिफिक आपण त्याला स्लोप दिलेला असतोय. दिस इज कॉल्ड ॲज अ पिच्ड रूफ. रूफ ट्रस, दिस इज अ टू टाइप्स. फर्स्ट इज अ फ्लॅट रूफ, सेकंड इज अ पिच्ड रूफ. नेक्स्ट और a truss and its supporting column is called a bent and the space between successive bends is called a bed. Okay. Roof तुमचं roof covering may be corrugated metal. What is meaning corrugated metal? Roof covering may be corrugated metal. This is called GI sheets or corrugated cement called as asbestos board means AC sheet. ह्या दोन टाईपमध्ये आपण रूफ कवरिंग यूज करू शकतोय, GI सीट्स अँड AC सीट्स. नेक्स्ट आहे स्टील वॉटर टँक्स. स्टील वॉटर टँक्स सगळ्यांना माहितीच आहे. स्टील टँक्स आर यूज्ड टू स्टोर वॉटर, स्टोर लिक्विड लाईक ॲसिड, अल्कली, अल्कोहोल, गॅसलिन एक्सेट्रा एक्सेट्रा. एक तर आपण स्टोर लिक्विड स्टोर वॉटरसाठी आपण वॉटर टँक्स स्टील वॉटर टँक यूज करू शकतोय. नाहीतर मग आपण सेकंड आहे तो लिक्विडमध्ये लाईक सच ॲज ॲसिड असेल, अल्कली असेल, अल्कोहोल्स, गॅसलिन एक्सेट्रा. And these steel gravity liquid tanks are either construction on ground or elevated on towers. जर आपल्याला एखाद्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं समजा आपल्याला लिक्विड सप्लाय करायचं असेल तर आपलं सोर्स ऑफ लिक्विड और सोर्स ऑफ वॉटर हे आपलं हायर एलिव्हेटेड ठिकाणी सिच्युएटेड पाहिजे. आणि आपला जिथं सप्लाय करायचा आहे तो आपला जो पार्ट आहे जिथं आपल्याला सप्लाय ऑफ वॉटर लिक्विड जे करायचं आहे तो लोअर लेवलला पाहिजे, लोअर लेवलला, तरच आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं ते आपलं लिक्विड किंवा तुमचं वॉटर असेल ते इझिली पास होऊन जाईल. ओके. नेक्स्ट आहे स्टील ब्रिजेस. स्टील ब्रिजेस, मोस्ट bridges are built for transportation of highway or railway traffic across natural or artificial obstacles like rivers, railway etc. रिव्हर असेल, रेल्वे असेल तर आपल्याला तिथून ऑब्स्टॅकल्स असतात हे रिव्हर, रेल्वे, आणि तिथून जर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन जर आपल्याला तिथून पास करायचं असेल तर आपल्याला आपण स्टीलचे ब्रिजेस यूज करू शकतोय. ओके. नेक्स्ट आहे गॅन्ट्री अँड क्रेन गर्डर्स. गॅन्ट्री गर्डर्स, the traveling overhead cranes and commonly used in workshop and factories to lift and move to heavy materials and machinery from one place to the other over the entire floor area of the building. Traveling overhead cranes are commonly used in workshop and factories to lift and move the heavy material and machinery from one place to another place over the entire floor area. आपल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर बघितला, मेकॅनिकल इंडस्ट्री असेल, एखाद्या मोठमोठे इक्विपमेंट तयार करायचे इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी गॅन्ट्री गर्डर प्रोव्हाइड केलेला असतो.
तर काय असतोय तो, कारण मोठे मोठे मशीन्स वगैरे जे असतात तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला न्यावं लागतात आणि त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी गॅन्ट्री गर्डर्स हा यूज करावा लागतो, कारण त्या मशीन्स खूप हेवी असतात, त्यामुळे ते मॅनपॉवरनं इझिली होत नाही, म्हणून आपण मेकॅनिकल इक्विपमेंट गॅन्ट्री गर्डर यूज करून ते आपण ट्रॅव्हलिंग करू शकतो आहे ओव्हर अ एंटायर फ्लोर एरिया. ओके, दिस इज कॉल्ड ॲज गॅन्ट्री अँड क्रेन गर्डर्स. नेक्स्ट स्टील कॉलम्स. स्टील कॉलम्स तुम्हाला माहितीच आहे, स्टील आपला कॉन्क्रीटमधला पण आपला कॉलम असतो आहे आणि आपण आता बघतोय काय स्टीलचं बघतोय, त्यामुळे स्टील कॉलम. ओके, अ स्ट्रक्चरल स्टील मेंबर. स्टील कॉलम इज अ स्ट्रक्चरल स्टील मेंबर which is subjected to a compressive force along its axis is called a compressive member. सगळ्यांना माहितीच आहे कॉलम हा आपला काय कॉम्प्रेसिव्ह मेंबर आहे. ओके, कारण का पूर्णपणे त्याच्या ॲक्सिसला आपला काय होतंय, कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट होतोय. नेक्स्ट आहे स्टील चिमनी. स्टील चिमनी सगळ्यांना माहिती आहे, आपण आपल्या एखाद्या फॅक्टरीमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असाल. स्टील चिमनी आर फ्रिक्वेंटली कॉल्ड स्टील स्टॅक्स. दीज आर कन्स्ट्रक्शन फॉर द इमिशन ऑफ द फ्यूल गॅस. आपल्या फॅक्टरीमधले जे इमिशन्स ऑफ फ्यूल असते, म्हणजे धूर आपला जो आपण त्याला म्हणतोय मराठी भाषेमध्ये, तर तो आपला इमिशन व्हायला पाहिजे. ओके, आणि तो जर आपण लोअर लेवलला जर आपण चिमणी ठेवली तर पूर्णपणे आपलं पोल्युशन होऊ शकतं आहे, म्हणून आपण काय करतो आहे, जास्तीत जास्त हाईटवर आपण काय करतो आहे, ती चिमणी आपण प्रोव्हाइड करतो आहे, जेणेकरून हवेमध्ये तो रेग्युलर हवेमध्ये तो पसरू नये म्हणून. ओके, त्यामुळे काय होणार आहे की तुमचं पोल्युशन काय होणार, रिड्यूस होणार आहे. द हाईट अँड टॉप डायमीटर डिपेंड ऑन गॅस टेम्परेचर. ओके, म्हणजे त्याचं हाईट अँड टॉपचं डायमीटर हे तुमचं गॅस टेम्परेचर मेंटेन करते. त्याचा व्हॅल्यूम किती पाहिजे, व्हेलॉसिटी किती पाहिजे, एक्झिस्ट व्हेलॉसिटी म्हणजे इमिशन ऑफ फ्लू गॅसची एक्झिस्ट व्हेलॉसिटी किती पाहिजे. ओके, ही तुमची अबाव द सी लेवलपासून बघितली जाते, समुद्राची लेवलपासून ती आपण घेतली जाते. ओके, दिस इज कॉल्ड ॲज स्टील चिमनी. हे आपले काय आहेत, कॉमन स्टील स्ट्रक्चर्स आहेत. नेक्स्ट पार्ट आहे आपला टाइप्स ऑफ सेक्शन. स्ट्रक्चरल स्टील सेक्शन आर हॉट रोल्ड इनटू डिफरंट शेप्स टू फॉर्म द डिफरंट सेक्शन. ओके, त्यातले पहिला आपले टाइप्स आहेत आपले, आय सेक्शन आहे, सी सेक्शन आहे, अँगल सेक्शन आहे, टी सेक्शन आहे. हे आपले टाइप्स ऑफ सेक्शन आहेत. ओके, आणि आपण ते एखाद्या स्ट्रक्चरल स्टीलला वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करू शकतोय. फर्स्ट पॉईंट, आय सेक्शन. तुम्हाला एक्झामला आपण क्वेश्चन पडू शकतोय, डिप्लोमा लेवलला तुम्हाला एक्झाम पडू शकतोय. ड्रॉ एनी 4 टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल स्टील सेक्शन. तर तुम्हाला 4 टाइप्स लिहायचे आहेत आणि ते डायग्राम्स तुम्हाला काढायचे आहे, ड्रॉ करायचे आहे. फर्स्ट पॉईंट इज आय सेक्शन. आय सेक्शनचे काय दिलेलं आहे ते आता, आय सेक्शन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आय सेक्शन डायग्राममध्ये बघा, आय सेक्शन म्हणजे काय, आय शेपमध्ये हा असणार आहे. ओके, आय सेक्शनमध्ये काय असणार आहे, टॉपचा आपला जो असणार आहे पोर्शन त्याला काय म्हणतोय, विड्थ असं म्हणतोय. दिस इज कॉल्ड एज बी. बी मीन्स विड्थ. त्याची हाईट जी असणार आहे, टॉपच्या विड्थपासून ते बॉटमच्या विड्थपर्यंत ती जी काय असणार आहे ती हाईट आपण मेजरमेंट करतोय. ओके, नेक्स्ट थिकनेस. त्या विड्थची त्या टॉप फ्लॅंज आपला जो असणार आहे, टॉप फ्लॅंज, तर टॉप फ्लॅंजची थिकनेस. ओके, दिस इज कॉल्ड एट टी. टी. ओके, नेक्स्ट मिडल पोर्शन इज वेब. मिडल पोर्शन इज वेब आणि बॉटम पोर्शन इज बॉटम फ्लॅंज. ओके, दिस इज कॉल्ड ॲज आय सेक्शन. ओके, आणि हा जास्तीत जास्त आपण कॉलमला आणि बीम ठिकाणी उपयोग करू शकतोय. आय सेक्शन आर यूज्ड ॲज अ बीम अँड कॉलम इन स्टील स्ट्रक्चर. स्टील स्ट्रक्चरमध्ये आपण जर विचार केला तर
बीम आपला किंवा कॉलम असेल तर त्या ठिकाणी आपण आय सेक्शन यूज करू शकतोय. आय सेक्शनचे हे आहेत इंडियन स्टँडर्ड IS इंडियन स्टँडर्ड्स आहेत. ओके, हे तुम्हाला सगळे स्टील टेबलमध्ये बघायला मिळतील. ओके, फर्स्ट पॉईंट इज ISJB. ISJB, what is meant by ISJB? Full form of ISJB. First is the Indian Standard Junior Beam. Second is the ISLB, Indian Standard Light Beams. Third is ISMB, Indian Standard Medium Weight Beams. Fourth is the ISWB, Indian Standard Wide Flange Beam, ISWB. Fifth is the ISSC, Indian Standard Column Section. And last one is the ISHB, Indian Standard Heavy Weight Beams. हे तिथे काय आहेत, फुल फॉर्म्स आहेत. ओके, ISHB, IS मीन्स काय इंडियन स्टँडर्ड, आणि पुढचा जो असणार आहे ते काय JB असणार आहे ते ज्युनियर बीम, LB असणार आहे ते लाईट बीम्स, MB असणार आहे ते मीडियम वेट बीम्स, SC असणार आहे ते कॉलम सेक्शन्स, आणि HB असणार आहे ते हेवी वेट बीम्स. All sections, all above I sections are designed with the depth of respective section in mm. तुमचा सेक्शन जो असणार आहे हा तुमचा mm मध्ये असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ISLB 200, where 200 indicates in depth in millimeters. Millimeter means mm, where 200 indicates the depth in millimeters. Okay, and I section used as the beam and column in steel structure. Second point is China section. China section are used in columns and purlins in steel structure. First is a Indian Standard Junior channel ISJC. Second is a ISLC, Indian Standard Light Channel. Third is a ISMC, Indian Standard Medium Weight Channel. And fourth is MCP. MC means Indian Standard Medium Weight Channel with parallel flange MCP. Below show the diagram. China section, top portion is width is equal to B. Next fillet, height is H. H means depth, web, WEB web, middle portion is web, top portion is flange. Okay, this is called as a China section, means C section. Okay, next point, China section. This is a two main parts. First is the Indian Standard Equal Angles and Indian Standard Unequal Angles. Main two sub part are. First is the Indian Standard Equal Angles and second is the Indian Standard Unequal Angles. Below show diagram, equal angle and unequal angle, and third one is bulb angles. Okay, bulb angle, this is not including in a syllabus. First is the equal angle. डायग्राम बघा. इक्वल अँगल्स तुमचं काय असणार आहे, दोन्ही पण लेग्स तुमचे सेम डिस्टन्स सेम साईजचे असणार आहेत. लेंथ दोन्ही पण तुझ्या लेंथ काय असणार आहे, सेम असणार आहेत. ओके, L मीन्स लेंथ ऑफ लॉन्गर लेग. L मीन्स लेंथ ऑफ लॉन्गर लेग and L means L is equal to B or L is equal to L. This is called as length of this is called as equal angle section. दोन्ही पण लेग त्याचे समान असणार आहेत, साईज त्याची सेम असणार आहे. ओके, and T means thickness of leg. Okay, thickness of web. For example, below show the diagram. For example, ISA 50 by 50 by 6 mm means an equal angle section. 50 means L or 50 means B. L is equal to B or 6 means thickness, 6 mm thickness. For example, mm means an equal angle section of 6
equal angle section of 6 mm thickness and both leg 50 mm long. जे दोन्ही पण लेग्स जे काय असणार आहेत 50 mm चे असणार आहेत आणि दोघांची पण साईज जी काय असणार आहे सेम असणार आहे. ओके. नेक्स्ट अनइक्वल अँगल सेक्शन. अनइक्वल अँगल सेक्शन म्हणजे काय असणार आहे? अनइक्वल अँगल सेक्शनमध्ये एक लेंथ तुमची डायग्राममध्ये बघा L1 and इज इक्वल टू L2. ओके. हे दोन्ही पण काय असणार आहेत? वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे L1ची साईज वेगळी असणार आहे आणि L2ची साईज वेगळी असणार आहे. ओके. आणि थिकनेस जी काय असेल ते T. ओके. दिस इज कॉल्ड ॲज अनइक्वल अँगल सेक्शन. दोन्ही पण लेग जे काय असणार आहेत वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे नाव का दिलेलं आहे? इंडियन स्टँडर्ड अनइक्वल अँगल ISA. ओके. ISA मीन्स काय? ISA मीन्स इंडियन स्टँडर्ड अँगल्स. फॉर एक्झाम्पल 100/50/6, 100/18/8. This is called as for example of unequal angle section. Next, T section. Below show the diagram. T section, top portion is width, height h is equal to height, middle portion web, flange, fillet. फ्लॅंजमध्ये आणि वेबमधला जो पार्ट असणार त्याला आपण फ्लेट असं म्हणतोय. ओके. ते कॅटेगरी आहेत त्याच्या इंडियन टी सेक्शनच्या. फर्स्ट इज ISNT इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी बार्स. ISNT मीन्स इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी बार्स. सेकंड इज ISHT इंडियन स्टँडर्ड वाइड फ्लॅंज टी बार्स. 6C ISST इंडियन स्टँडर्ड लॉन्ग लेग्ड टी बार्स. D इंडियन स्टँडर्ड लाइट टी बार्स. ISLT. E ISJT इंडियन स्टँडर्ड जूनियर टी बार्स. F ISDT इंडियन स्टँडर्ड डीप लेग्ड टी बार्स. G ISMT इंडियन स्टँडर्ड सिल्ट मीडियम वेट टी बार्स. ISMT. and last one is ISHT इंडियन स्टँडर्ड सिल्ट टी बार्स फ्रॉम I सेक्शन. ओके. हे तुमचे काय आहेत? I सेक्शन्स आहेत. ओके. आणि हे I सेक्शन, C सेक्शन, अँगल सेक्शन हे सगळे तुम्हाला स्टील टेबलमध्ये बघायला मिळणार आहेत. ओके. जेव्हा आपण एखादं स्टील स्ट्रक्चर डिझाईन करतोय, ओके, तेव्हा तुम्हाला स्टील टेबलमध्ये त्या सगळ्या व्हॅल्यू किंवा जे आपले रोल्ड स्टील इक्वल अँगल्स असतील, रोल्ड स्टील अनइक्वल अँगल सेक्शन असतील, टी बार्स असतील, स्टील बीम्स असेल, स्टील चॅनल्स असतील, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ टू इक्वल अँगल बॅक टू बॅक, अनइक्वल अँगल बॅक टू बॅक, लॉंगर लेग्स, टू इक्वल अँगल बॅक टू बॅक, अनइक्वल अँगल बॅक टू बॅक, शॉर्टर लेग. ओके. हे सगळं आपल्याला ह्यामध्ये स्टील टेबलमध्ये तुम्हाला सगळे सेक्शन्स दिलेले आहेत, डायमेन्शन्स दिलेले आहेत. त्यानंतर ते जर तुम्हाला प्रत्येक सेक्शन्स जो असणार आहे त्या प्रत्येक सेक्शनचा तुम्हाला साईज दिलेली आहे. लॉंगर लेगची साईज किती आहे, शॉर्टर लेगची साईज किती आहे, त्याचं वेट किती असणार आहे, त्यानंतर त्याचं वेट पर मीटरला किती असणार आहे, सेक्शनल एरिया किती आहे सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये, डेप्थ ऑफ सेक्शन किती असणार आहे MM मध्ये. नेक्स्ट विड्थ ऑफ फ्लॅंज असणार आहे, थिकनेस ऑफ फ्लॅंज आहे, थिकनेस ऑफ वेब आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नेक्स्ट MI मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचं जर असेल तर तुमचं IXS आणि IYY किती असणार आहे. नेक्स्ट रेडियस ऑफ गायरेशन RXS अँड RYY ह्या तुमच्या व्हॅल्यू. नेक्स्ट मॉड्युलस ऑफ मॉड्युली ऑफ सेक्शन मीन्स ZXS अँड ZYY. नेक्स्ट स्लोप ऑफ फ्लॅंज असेल. ओके. हे सगळ्या तुम्हाला ज्या व्हॅल्यू असणार आहेत ह्या सगळ्या तुम्हाला व्हॅल्यू तुम्हाला स्टील टेबलमध्ये दिलेल्या आहेत. ओके. हे लेक्चर आपलं पहिलं होतं. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टीलचे ग्रेड्स अँड स्ट्रेंथ कॅरेक्टरिस्टिक्स अँड यूज ऑफ स्टील टेबल IS 808 1989 और अदर इलिव्हलंट आयस कोड्स आपण बघणार आहोत. अँड टिपिकल स्ट्रेन अँड स्ट्रेन ग्राफ फॉइल माइल्ड स्टील MS 250 हे आपलं सगळ्याला बघायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.